बर्थडे गर्ल, हॅपी बर्थडे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. काल पूर्ण फॅमिली आली आणि आज निघालो आहे आम्ही अलिबागला याच्यासाठी, कारण की आज आहे रिधिमाचा वाढदिवस. रिधिमा कुठे आहे? हे बघ, हे आहे बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे. नाही रिधिमा नाही बघत, इकडे नाही बघत. अरे असं कसं मग बर्थडे कसं आपण सेलिब्रेट करायचा? हाय नाही, इकडे आमचा पिल्लू रिधान आजीकडे आहे. रिधान सध्या सामान ठेवणं चालू आहे, पॅकिंग आहे, कारण की बरंच 5 आणि आम्ही 9 लोक आहे. हाय. अरे आता हाय केला, बाबांकडे गेली तर हाय केला. आता गाडी आहे आपली Ertiga, आपण बसणार आहे 9 जण. 9 जण. छोटू बारक्या. अच्छा, हे दोघांना पकड. बघू प्रवास कसा होतो, मस्त एकदम. चला. गणपती बाप्पा. इथे मध्येच एक वडापाव खूप फेमस आहे. श्रीराम जाऊन वडापाव घेऊन आला सगळ्यांसाठी. चालवच्या हायवेला आहे हा. टेस्टी होता वडापाव, एक नंबर ना. भारी होता, स्पायसी होता. थँक्यू श्रीरामने सांगितलं. कसं वाटत आहे? मला उलटीसारखं वाटत आहे. कसं वाटत आहे? बर्थडे गर्ल झोपू नये. आम्ही एक ब्रेक घेतला आहे, कारण की रिटर्नला पण भूक लागली होती आणि आम्हाला थोडंसं ब्रेक पण घ्यायचं होतं फूडसाठी. हॉटेलमध्ये थांबलो आहे का इथे. रिधान हा ऐकत काय करते तू? श्रीसाई इथे थांबलो होतं, थोडा ब्रेक घेतला 15-20 मिनिटाचा. जाम गरमी सुद्धा डोक्यावर येत आहे. 11 वाजले, आणखी 1 तास लागेल इकडे. फायनली 2 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलोय आम्ही डेस्टिनेशनला. तर आम्ही बर्थडे सेलिब्रेशन जिथे करणार आहोत तिथे आलोय. मस्त इथे बलून वगैरे लावल्या, या साईडला डेकोरेट केलंय दादांनी पूर्ण. आणि इकडे आमचे बेबी रिधिमा, हे आमचे 2 बेबीज. बेबी हसून राहिला, एन्जॉय करतोय. रिधिमा ही आमची बर्थडे गर्ल. मा ती ते एक बा मोठी. मस्त छान लोकेशन आहे, मस्त एकदम थंड वारा सुरू आहे. आणि आजूबाजू हे पाम ट्री आहे दादा की नारळाचे ट्री आहे? नारळाचे झाड आहे की पाम ट्री? नारळ. अच्छा, ही सुपारीचं आहे, हे नारळाचं. नारळ आणि सुपारीची बाग आहे पूर्ण आजूबाजूला आणि खूप मोठं आहे. येस, चला मी दाखवते नारळाची बाग. आता आम्ही आमच्या रूमकडे चाललो आहे. हे समोरचंच कॉटेज आहे आणि वर्सोली बीच इथून वॉकिंग डिस्टन्स 5 ते 7 मिनटं म्हणत आहे ते. रिधा का रडतोय? त्याला झोप लागत आहे, त्याच्यामुळे खूप रडतोय. हे आहे रूम, हेच आहे. गाडी पार्क इथेच केली आहे. लाईट असे काही रूम आहे. काय झालं रिधान रडतोय? त्याला झोप लागत आहे. अशी काही रूम आहे आणि अटॅच वॉशरूम आहे. आता जेवण आलं आहे मस्तपैकी, व्हेज नॉनव्हेज. व्हेजवाल्यांना व्हेज, नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज. इकडे रिधान मावशीसोबत एन्जॉय करतोय. रिधान अले बापले, तो पण खूप एन्जॉय करत आहे, मस्त हसत आहे इकडे तिकडे. कारण की नारळ आणि सुपारीची झाडं पूर्ण बागेमध्ये, खूप मोठी बाग आहे ही. मी तुम्हाला दाखवणार. आणि इकडनं डिस्टन्स 5 मिनिटच आहे वर्सोली बीच. वर्सोली बीचच्या बाजूलाच जे कॉटेज आहे. आणि आता जेवण लागत आहे, इथे आम्ही जेवण करणार आहोत.
आणि पापलेट आहे, पापलेट, कोळंबी, चपाती आणि भाकरी, तांदळाच्या भाकरी. टेस्टी आहे, एक नंबर खूप छान. फ्राय पापलेट. तुला पापलेट आवडते ना? दादा पहिल्यांदा खाता, कसं वाटतंय फिश? एक फिश एक नंबर, एक नंबर. एक नंबर. कोणती खाता फिश? पॉम्पलेट. पॉम्पलेट कोणती आहे? पापलेट. पापलेट पॉम्पलेट 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 येऊ ते विचार पॉम्पलेट काय पापलेट आहे. सायंकाळचे 5:30 वाजले आहे आणि जेवण केल्यानंतर बराच रेस्ट केला आम्ही 1-1.5 तास आणि आता निघालो आहे सगळे अलिबागला. आधी प्लॅन होता की नागाव बीच ला जाणार आणि त्याच्यानंतर अलिबाग बीचला जाणार, पण प्लॅन चेंज झाला कारण की लेट झाला आहे. सो आता डायरेक्ट आम्ही अलिबागला जाणार आहे, अलिबाग बीच एक्सप्लोर करणार आहे. त्याच्या नेक्स्ट डे मग काशीद बीच, रेवदंडा आणि नागाव. पाच ते 7 मिनटामध्ये अलिबाग बीचला आम्ही पोहोचलो. डिस्टन्स 1 ते 1.5 किलोमीटरच आहे, लवकरच इथे पोहोचलो. वेदांत स्ट्रोलर पण सोबत घेतला आहे कारण की तो अंगावर राहत नाही, त्याच्यामुळे त्याचं स्ट्रोलर लावा लागेल. लावून घेऊ ना आपण. सायंकाळी यासाठी आलो अलिबागला कारण की सकाळचा क्राऊड पूर्ण निघाला आहे बघ, पूर्ण बीच खाली आहे. पब्लिक तेवढी नाही आहे, सकाळी खूप जास्त पब्लिक असते आणि सनसेट आम्ही इकडनीच बघणार आहे. आणि वेदांत पहिल्यांदा बीचवर आला आहे, काय शांत आहे तो एन्जॉय करतो आहे. इथे बरेच राईड्स आहे. किती रुपये राईड? 100 रुपये. तुम्ही चला 1 किलोमीटरचा राऊंड आहे, तुमचा फोटो काढून देणार. करू थोड्या वेळात. वाटत नका करा. या अलिबागला दुपारी पाणी आहे, पूर्ण हे निघून जाते आणि त्या किल्ला आहे, त्या किल्ल्याला लोक पायदळ जात आहे. तुम्हाला ऑपोजिट डायरेक्शननी लाईट येत असेल तर काळ्या काळ्या दिसत असेल, पण इथे बघा पूर्ण असं सुकलेलं आहे. आता पाणी पूर्ण वापस गेलेलं आहे. रात्री तुम्ही येऊन पाहाल तर ते पायऱ्यापर्यंत पाणी येऊन राहते. आता हे सगळं खुलं आहे बघा. कुठे गेली रितिमा? आणत आहे का? रितिमाला गाडीवर बसवला, एक राईड करत आहे. खूप सारे इथे राईड तुम्ही करू शकता आणि यायचं असेल तर सायंकाळी या, स्टेला या अलिबागला, तेव्हाच तुम्ही पूर्ण एन्जॉय करू शकता. इतका चांगला असा बीच आहे, पण सकाळी खूप जास्त क्राऊड असते. आणि तिकडे बघा अशा बोटी आहे खूप साऱ्या, तिकडे बोट राईडसुद्धा होतात. आता लोक तिथपर्यंत गेले आहे, पण आता हे जे लोकल आहे इथले ते म्हणत आहे की 1 तासामध्ये पाणी येऊन जाणार या साईडला, या इथे पूर्ण पाणी साचून जाणार. सो 1 तास आहे आपल्याकडे, तो परत एन्जॉय करूया आपण. 50 रुपयामध्ये राईड त्यांची, तो बी 200-300 मीटर राईड करून आली आहे रिधिमा. उतरायचं आता. हे 3 गाड्या सगळेजण मागे लागल्या, माझ्या गाडीवर बसा, माझ्या गाडीवर बसा. आपली गाडी अच्छा, पूर्ण फॅमिली एका गाडीवर काय? विक्की दादा चालवणार आहे. आई आणि विक्की दादा जात आहे राईडला. हळू हळू. आधी कशी बसली. सगळे लोक त्या साईडला गेले आणि राणी आणि मी आणि रिधान इथे. रिधान खूप एन्जॉय करताय, खूप हॅपी आहे, तो हसतो आहे. ए रिधान बेबी, खूप खेळतोय ना. खूप हॅपी आहे तो, खूप जास्त.
सगळी फॅमिली तिकडे आहे, म्हणजे आतमध्ये पाण्यामध्ये गेलं आहे, पण हे पाणी आहे हळूहळू समोर येऊन राहिलं आहे. आणि हे स्ट्रोलर आणलं आहे, स्ट्रोलरचे चक्के फसत आहे पूर्ण, त्याच्यामुळे आम्ही समोर जातो आहे. ते मागून येऊन राहिले, ओले झाले आहे ते, पण आम्हाला पाण्यामध्ये जायचं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही आता रिटर्न चाललो. आणि सनसेट आता होतो आहे, हळूहळू सूर्य खाली येत आहे. आणि किल्ल्याला जाऊ शकतात, पण आता बराच वेळ झाला त्याच्यामुळे आम्ही किल्ल्याला नाही गेलो, नाहीतर इकडनी पायदळच लोक जाऊन राहिले. पाणी वाढून राहिलं आहे बघा, हे सायंकाळी पाणी इथपर्यंत पोहोचते. आता हे सगळं खाली दिसतंय तुम्हाला, पण सायंकाळी म्हणजे 7 वाजेपर्यंत पाणी तिथेपर्यंत पोहोचून जातं. रात्रीचे किती वाजले? 11 वाजून 54 मिनटं झाले आणि 12 वाजले. आत्ता आमचं जेवण झालं. जेवणाचा शूट नाही केला कारण की सगळे इकडे तिकडे होते. मला असं वाटलं होतं की अलिबागमध्ये फरवरी महिन्यामध्ये गरमी खूप जास्त होते, कारण की आम्ही 2 वर्ष अगोदर एक्सपिरियन्स केला आहे, तेव्हा खूप जास्त ह्युमिड होतं क्लायमेट. आणि पण यावेळेस चिल्ड आहे, एकदम थंड आहे. थंड आहे ना, एकदम चिल्ड, एकदम वातावरण पूर्ण थंड आहे. मला असं वाटतं की झाडामुळे थंड एकदम छान आहे वातावरण. आणि आता मस्त इकडे सगळेजण बसले, सर्वजण फुका. वर्सोलीला आम्ही थांबलोय, पण वर्सोली बीचच आम्ही कव्हर नाही केला कारण की मगाशी सनसेटसाठी आम्ही अलिबागला गेलो होतो. सो उद्याला वर्सोली बीच जाणार, त्याच्यानंतर रेवदंडा ना, त्याच्यानंतर काशीद बीच कव्हर करा, त्याच्यानंतर मग परतीचा प्रवास. मांडवा पण करायचा आहे. मांडवा मला वाटत नाही होणार, कारण की मांडवा त्या कोपऱ्यामध्ये आहे, कारण की या साईडचे आम्ही बीच कव्हर करणार आहोत. सो उद्याला आपण भेटूया. हा ब्लॉग कंटिन्यू उद्याला करणार आहोत.